कंधार बसस्थानकात प्रवाशांना मूलभूत सुविधांसाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून स्वच्छतेकडेही प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. दिवसभर ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक बसची वाट पाहत उभे राहत आहेत. एकाही प्लॅटफॉर्मवर एकही गाडी उपलब्ध नव्हती, त्यामुळे रिकामे बसस्थानक पाहून नागरिकात संतापाची लाट निर्माण होत आहे. लांब पल्ल्याची वाहने उशिरा येणे किंवा रद्द होणे, तसेच ग्रामीण भागातील वाहने खोळंबून राहत असल्याने फेऱ्यांअभावी प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र आगार प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. स्थानक प्रमुखांचे बसस्थानकावर पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून सध्या बसस्थानकात कुत्र्यांचा वावर जास्त प्रमाणात वाढला आहे. स्थानकात असलेल्या हिरकणी कक्षाला तर जणू कुत्र्यांनी विळखा घातला की काय असा संतप्त सवाल जनता करत आहे. आगारात दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. सगळ्या खुर्च्या रिकाम्या पाहावयास मिळाल्या. स्थानक प्रमुख श्री पळनाटे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क झाला नाही, तसेच ते केबिनमध्येही आढळले नाहीत. याशिवाय स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध नागरिकांची येथे जाणीवपूर्वक हेळसांड केल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या संपूर्ण गंभीर प्रकाराकडे उपस्थित संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी आता नागरिकांतून केली जात आहे. तुमचं नाव काय आहे आणि इथं कशासाठी आले? राम रणबा कदम, हा. मंगल सांगली. अच्छा, इथं कशासाठी आले होते तुम्ही? इथं काढायसाठी हे पहिले 200 रुपये भरले हा. आणि आता हे मोबाईल नंबर आणलाय हं. आणि हे आणलंय कार्ड भरलेलं मी, आधार कार्ड आणले तरी आम्हाला हे देणार नाही. तर म्हणजे म्हाताऱ्या माणसाची हेळसांड तुमचे करायला ते? हा, अशी अवस्था करायला. पैशाची मागणी काय करायला ते जास्त? पैशाची मी काही प्रतिनिधी शेख शादुल, NTV न्यूज मराठी, कंधार, नांदेड.